शेतजमीन विकत घेतलीये, पण घर बांधायचं स्वप्न मात्र सरकारी फायलींमध्ये कुठेतरी अडकून पडलंय. जमिनीला NA म्हणजे बिगर शेती परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चक्करा मारून अगदी कंटाळा आलाय. ही गोष्ट फक्त एकाची नाही, महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांची आहे. पण थांबा, आता हे सगळं चित्र बदलणार आहे. कल्पना करा, कलेक्टरची सही न लागता फक्त एका अर्जावर तुमची जमीन आपोआप NA होणार असेल तर? हो, आणि आज आपण महाराष्ट्र सरकारच्याच या ऐतिहासिक निर्णयावर बोलणार आहोत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांचे NA परवानगीचे अधिकार नक्की का काढून घेण्यात आले, सनद म्हणजे काय आणि ती का रद्द झाली, आणि हे नवीन एकदाच अधिमूल्य म्हणजे वन टाइम प्रीमियम नेमकं काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा थेट फायदा कसा होणार, सगळं जाणून घेऊया एकदम सोप्या भाषेत. आणि हो, एक छोटीशी आठवण, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल आहे ना, तो लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण NA करण्याची संपूर्ण नवीन प्रक्रिया एकदम स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. चला तर मग सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीने. जमिनीला NA करण्याबद्दल जो नवीन बदल झाला आहे तो नेमका आहे तरी काय, म्हणजे पूर्वी काय व्हायचं आणि आता काय होणार आहे? सगळ्यात मोठा आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारी बदल म्हणजे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणजे कलेक्टर साहेबांचे जमिनीला NA करण्याची परवानगी देण्याचे अधिकारच काढून घेतले आहेत. अरे, अधिकारच काढून घेतले? हो, हा बदल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 मध्ये दुसरी सुधारणा कायदा 2025 आणून करण्यात आला आहे. अच्छा, म्हणजे कायद्यातच बदल केलाय. मग हे अधिकार आता कोणाकडे गेलेत? हे अधिकार आता थेट स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे गेले आहेत, म्हणजे आपली महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगर परिषद. वा, म्हणजे अधिकारांचं विकेंद्रीकरण झालंय. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर आधी प्रत्येक गोष्टीसाठी कलेक्टरची परवानगी लागायची. आता जर तुमची जमीन विकास योजनेत म्हणजे DP मध्ये असेल तर बांधकाम परवानगी मिळाली की तुमची जमीन आपोआप NA मानली जाईल. म्हणजे NA साठी वेगळा अर्ज करायची गरजच नाही? गरजच नाही. एकाच अर्जात दोन्ही कामं. वा, म्हणजे आता हेलपाटे वाचणार. तर पण याचा नेमका फायदा कोणाकोणाला होणार आहे, म्हणजे शहरातल्या लोकांना की गावातल्या? माझ्या अनुभवातून सांगतो, हा काही छोटा निर्णय नाहीये. याचा थेट फायदा राज्यातल्या सुमारे 60 लाख कुटुंबांना म्हणजे अंदाजे 3 कोटी नागरिकांना होणार आहे. 3 कोटी, खूप मोठा आकडा आहे हा. हो, आणि विशेषतः गुंठेवारी आणि लहान प्लॉट धारकांना तर खूप मोठा दिलासा मिळालाय. शहरी आणि निमशहरी भागातील रहिवाशांसाठी प्रक्रिया प्रचंड सोपी झाली आहे. उदाहरणार्थ, ज्यांनी गुंठेवारीमध्ये एक छोटा प्लॉट घेतलाय आणि घराचं स्वप्न बघतायत त्यांना आता स्वतंत्र 7/12 उतारा मिळवणं आणि त्यावर घर बांधणं खूप सोपं होईल. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तुमच्या गावात अशी NA परवानगीची प्रकरणं अडकली आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. एक मिनिटं, आमच्या एका दर्शकाने मागच्या व्हिडिओवर कमेंट केली होती. अच्छा. ते म्हणाले की आता नवीन नियमामुळे वाटेल तिथे आणि वाटेल तशी बांधकामं करता येतील. यात कितपत तथ्य आहे? हा एक मोठा गैरसमज वाटतोय मला. हा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी अशी अवस्था होऊ देऊ नका. हा नियम म्हणजे काही मोकळं रान नाहीये. म्हणजे याला काही अटी आहेत का? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमची जमीन विकास योजनेत DP किंवा प्रादेशिक योजनेत RP समाविष्ट असणं बंधनकारक आहे. आणि जर नसेल तर? जर नसेल तर जुने नियम लागू राहतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुकडेबंदी कायदा किंवा इतर नियमांचं उल्लंघन करून जमिनीचे तुकडे पाडता येणार नाहीत. नियोजन प्राधिकरणाचे बांधकाम नियम पाळावेच लागतील. भारी. म्हणजे नियम आहेतच, प्रक्रिया सोपी झाली पण शिस्त कायम आहे. अगदी. आता समजा मला माझ्या जमिनीवर घर बांधायचे आहे, तर या नवीन नियमानुसार मला नक्की काय करावं लागेल? एकदम सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगाल का? हो, नक्कीच. एकदम सोपं आहे. चला स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1, तपासा. सर्वात आधी तुमचा 7/12 उतारा आणि गावाचा विकास आराखडा तपासून घ्या. तुमची जमीन विकास योजनेत येते का हे निश्चित करा. ओके, आधी खात्री करून घ्यायची. बरोबर. स्टेप 2, अर्ज करा.
तुमच्या स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिकेत थेट विकास किंवा बांधकाम परवानगीसाठी अर्ज करा. NA साठी वेगळा अर्ज करायचा नाही. ठीक आहे. आणि स्टेप 3, शुल्क भरा आणि नोंद करा. एकदा बांधकाम परवानगी मिळाली की शासनाने ठरवलेलं एकदाच अधिमूल्य म्हणजे वन टाइम प्रीमियम भरा. अच्छा. हे शुल्क भरल्यावर महसूल रेकॉर्डमध्ये म्हणजे तुमच्या 7, 12 आणि 8 उतार्यावर तसा बदल करून घेतला जाईल. बस, तुमचं काम झालं. कलेक्टर ऑफिसची पायरी चढायची गरज नाही. ही नवीन प्रक्रिया तुम्हाला कशी वाटली? सोपी आहे ना? मग या माहितीसाठी एक लाईक तर बनतोच. आणि हो, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तुम्ही आता सनद आणि अधिमूल्य असे काही शब्द वापरले. आमच्या प्रेक्षकांसाठी जरा सोपं करून सांगाल का? ही सनद रद्द झाली म्हणजे नेमकं काय झालं? सनद म्हणजे सोप्या भाषेत कलेक्टरकडून मिळणारं NA झाल्याचं अधिकृत प्रमाणपत्र. अच्छा, एक सर्टिफिकेट. हो, आणि खरी कटकट याच प्रमाणपत्रासाठी होती. आता त्याची गरजच उरलेली नाही. म्हणून मी म्हणतो, सनद गेली, कटकट गेली. म्हणजे मुख्य अडथळाच दूर झाला. बरोबर. आणि यामुळे वार्षिक NA असेसमेंट आणि रूपांतरण कर म्हणजे कन्व्हर्शन टॅक्स सुद्धा आता भरावा लागणार नाही. वाह. आणि मग हे नवीन अधिमूल्य किती आणि कसं भरावं लागतं? हे एकदाच भरायचं शुल्क आहे आणि त्याचे दरही खूप जास्त नाहीत. एक क्विक फॅक्ट सांगतो. सांगा. 1000 चौरस मीटरपर्यंत म्हणजे साधारण 10 गुंठे. रेडी रेकनर दराचा फक्त 0.1% ते 0.25% इतकं कमी आहे. फक्त तेवढाच? हो, 1000 ते 4000 चौरस मीटरसाठी 0.25% आणि 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त जमिनीसाठी 0.50%. हे लक्षात ठेवा, म्हणजे पैशांचं नियोजन करणं सोपं जाईल. म्हणजे आता सगळंच सोपं झालंय का? याला काही अपवाद पण आहेत? अशी काही जमीन आहे का ज्यासाठी अजूनही जुने नियम लागू आहेत? बरोबर ओळखलत. प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. हा नियम सरसकट सगळ्या जमिनींना लागू होत नाही. मग कोणत्या जमिनींना लागू होत नाहीत? पहिला अपवाद म्हणजे ज्या जमिनी कोणत्याही विकास आराखड्यात समाविष्ट नाहीत किंवा ग्रामीण भागातील काही विशिष्ट जमिनी, त्यांच्यासाठी अजूनही महसूल अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहील. आणि दुसरा अपवाद म्हणजे वर्ग 2 जमिनी, आदिवासी क्षेत्रातील जमिनी किंवा ज्यांना काही विशेष नियम लागू आहेत. अशा जमिनींसाठी संबंधित विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घ्यावं लागू शकतं. म्हणजे कोणताही व्यवहार करण्याआधी आपली जमीन कोणत्या प्रकारात येते हे तपासून घेणं गरजेचं आहे. अगदी. तुमची जमीन यापैकी कोणत्या प्रकारात येते हे तुम्हाला माहीत आहे का? महसूलशाही चॅनलवर आम्ही यावरही लवकरच माहिती देऊ. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटचा प्रश्न, या निर्णयामुळे दूरगामी परिणाम काय होतील? म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि विकासाला कशी चालना मिळेल असं वाटतं? याचे खूप सकारात्मक परिणाम दिसतील. सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रशासकीय दिरंगाई आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. सिंगल विंडो सिस्टममुळे पारदर्शकता येईल. आणि विकासाचं काय? विकासाला प्रचंड चालना मिळेल. घर बांधणी, छोटे व्यवसाय, औद्योगिक युनिट सुरू करणे सोपे होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गती मिळेल. आणि तिसरं म्हणजे सरकारला एकदाच अधिमूल्य स्वरूपात मोठा महसूल मिळेल, जो पुन्हा विकासासाठी वापरला जाईल. बरोबर. थोडक्यात हा निर्णय जमीनदारकांना दिलासा देणारा आणि राज्याच्या विकासाला गती देणारा ठरेल. तर आज आपण पाहिलं की NA परवानगीचे नियम कसे बदलले, सनद कशी रद्द झाली, नवीन प्रीमियम कसा भरायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची संपूर्ण सोपी प्रक्रिया. ही माहिती नक्कीच तुमच्या कामात येईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणतं, पण त्याची माहिती घेऊन आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यातच आपली खरी ताकद आहे. माहितीचा अभावच आपलं सर्वात मोठं नुकसान असतं. अगदी खरंय. आणि तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा, जिथे तुम्हाला नवीन नियमांचे अपडेट्स लगेच मिळतील. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद मिळवू शकता. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.